नमस्कार मित्रांनो. मी हर्षल कोठारी फिनान्शियल क्लिनिक तर्फे आज एक खूप सुंदर अशा विषयावरती चर्चा करणार आहे. आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक खूप छान आर्टिकल आलं आणि हा आर्टिकल सेबी तर्फे आलाय. सेबी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही भारताची रेग्युलेटर आहे, ज्याच्या खाली आपण म्युच्युअल फंड, स्टॉक, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस ह्या प्रकारचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते घेत असतो. आणि ह्या रेग्युलेटरने सेंट्रल एक प्लॅटफॉर्म तयार करायचं ठरवलेलं आहे आणि त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे मित्रा. मित्रा काय आहे? तर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रॅकिंग अँड रिट्रायव्हल असिस्टंट. आता ह्याची गरज काय आहे? तर ह्या आर्टिकलचा जो हेडलाईन आहे तो आहे लॉस्ट ट्रॅक ऑफ इनॅक्टिव्ह म्युच्युअल फंड. आता ह्याचा अर्थ काय? सर, आज आपण बघतो की खूप सारे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आलेले आहेत आणि त्या ॲपवरून आजकाल खूप सर्वसामान्य व्यक्ती हा म्युच्युअल फंडची सुरुवात करतो. पण ही म्युच्युअल फंडची सुरुवात करताना बऱ्याचदा त्याच्यात नॉमिनी अपडेट नसतात, त्याचे के-वाय-सी अपडेट नसतात किंवा खूप पहिले लोकांनी म्युच्युअल फंड ज्यांनी सुरू केलं होतं, त्यावेळेस त्याच्यात पॅन सुद्धा अपडेट नव्हते. असे जे विसरून गेलेले म्युच्युअल फंड आहे, त्याची संख्या खूप जास्त आहे. सेबीच्या एका डेटाच्या मार्फत 2023 पर्यंत इनॅक्टिव्ह म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्स हे दर महिन्याला वाढत आहे. म्हणजे एकीकडे नवीन-नवीन ॲप ओपन करणारे आणि नवीन पद्धतीने एस-आय-पी सुरू करणाऱ्यांची संख्या मोठी आहेच. पण दुसरीकडे ते एस-आय-पी स्टॉप करणाऱ्यांची संख्याही तितकीच मोठी आहे. आणि हे का होतंय? कारण डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करताना लोकांना त्यातलं नॉलेज काहीच नसतं. कशा पद्धतीने के-वाय-सी अपडेट करायची, ती इन्व्हेस्टमेंट कशी ट्रॅक करायची, त्याचा आयडी, पासवर्ड कसं लक्षात ठेवायचं, हे सर्वसामान्यांना कळत नाही. आणि म्हणून अशी जी गुंतवणूक आहे, ती कुठेतरी ट्रॅकलेस होते. कारण त्याला आपण ट्रॅक करत नाही. आणि ह्याची संख्या किती मोठी आहे माहिती आहे तुम्हाला? तर 2023च्या डेटाप्रमाणे 50,000 करोडपेक्षा जास्त गुंतवणूकदारांना माहीतच नाहीये, की त्यांची गुंतवणूक कुठे आहे, किती आहे आणि त्याचे रिझन्स खूप सारे आहेत. पहिला रिझन आहे, की ज्याने इन्व्हेस्टमेंट केली होती त्याची मृत्यू झाली आणि त्याने कधीच आपल्या फॅमिलीला हे सांगितलंच नव्हतं, की मी गुंतवणूक करत होतो. दुसरा जो चॅलेंज आहे, लोकांनी आपल्या कंपनीच्या मेल आयडी मार्फत ही गुंतवणूक केली आणि जॉब सोडून गेल्यानंतर ते स्वतःही विसरून गेले आणि त्यामुळे मेल आयडी तिथे नीट अपडेट केलेला नव्हता. काहींचे मोबाईल नंबर अपडेटेड नाहीये. काहींमध्ये नॉमिनी सुद्धा अपडेटेड नाहीये. असे कितीतरी डायरेक्ट इन्व्हेस्टर आहे भारतामध्ये ज्यांच्यात नॉमिनी अपडेटेड नाहीये. काहींचा के-वाय-सी अपडेट नाही. काहींचा ॲड्रेस बदलला आहे. ते पहिले एकेकाळी कुठेतरी राहत होते, आता दुसरीकडे राहतायत. त्यामुळे ट्रॅक हा पूर्णतः गेलेला आहे. काहींनी फिजिकल गुंतवणूक केली होती आणि ती त्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवरती कुठेच अवेलेबल नाहीये आणि त्यांनाही आठवत नाही, की त्यांनी कुठे केली होती. विचार करा, छोटा-छोटा हा जो गुंतवणूकदार आहे, तो गुंतवणूक करतो. का? कारण त्याच्या भविष्यासाठी काहीतरी पैसा वाढावा, त्याच्या मुलांना, त्याच्यासाठी, रिटायरमेंटसाठी कुठेतरी ते पैसे त्याला कामी यावे. पण ही जी गुंतवणूक तो करतो, त्याला ट्रॅकिंगच नसतं. का? कारण आपल्याला काहीतरी डायरेक्ट करायची इच्छा असते आणि म्हणून आपण ते करत असतो. पण त्याला ट्रॅक कसं करायचं? अपडेट कसं करायचं? वेळोवेळी त्याला कसं बघायचं? के-वाय-सी योग्य वेळेला कशा पद्धतीने त्याला अपग्रेडेशन करत जायचं, हे लोकांना माहीत नाहीये. आणि म्हणूनच सेबीने याचं सोल्युशन हा मित्रा नावाचा प्लॅटफॉर्म सुरू करण्याचं ठरवलंय. आता सेबी त्याच्या परीने प्रयत्न करते. पण सेबीने तुम्हाला हे आव्हान केलेलं आहे. 7 जानेवारीपर्यंत तुमचे व्ह्यू पॉइंट काय? एक नागरिक म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? मित्राला कसं केलं पाहिजे अपग्रेड? हे तुम्हीही 7 जानेवारीपर्यंत सेबीला सांगू शकता. आणि इतकंच सांगेल, की कुठलीही गुंतवणूक, कुठलीही सेव्हिंग ही राइट पद्धतीने ट्रॅक जर केली, त्याला गोल ओरिएंटेड केलं, तरच त्याचा फायदा होतो. फक्त गुंतवणूक करताय, पण त्याला कुठलाही गोल नाहीये, पर्पज नाहीये, तर ती गुंतवणूक कधीच यशस्वी ठरत नाही. जर तुम्हाला अशी डीपली इन्फॉर्मेशन हवी आहे, तुमचं गोल प्लॅनिंग करून हवंय, तुम्हाला ह्या अशा जी गुंतवणूक आहे त्याला योग्य पद्धतीने ट्रॅकिंग हवंय, तर फायनान्शियल क्लिनिक तुम्हाला मदत करू शकते. पण त्याच्यासाठी तुम्हाला हे काहीतरी स्टेप उचलले पाहिजे. तुम्हाला आम्हाला फोन केलं पाहिजे. तुम्हाला एक फायनान्शियल जे एक्सपर्ट आहे त्यांची मदत घेतली पाहिजे. तर तुम्ही योग्य पद्धतीने गोल बेस्ड प्लॅनिंगने आपली सेव्हिंग आणि गुंतवणूक करू शकता.
आय होप ही इन्फॉर्मेशन तुमच्या कामी आहे. या इन्फॉर्मेशनने तुम्हाला काहीतरी वेगळे महत्त्वाचे मुद्दे कळले असतील म्युच्युअल फंडबद्दल. तर मी खूप हॅपी आहे कारण सेबीने मित्राची सुरुवात केलेली आहे आणि आपण ह्या मित्राला नीट समजून घेऊ. ज्यावेळेस हे मित्र लॉन्च होईल, त्यावेळेस मी ह्याच्याबद्दलही तुम्हाला सांगेन. विथ दिस थॉट, थँक यू सो मच. बी कनेक्टेड.